पार्टी विथ डिफरन्सच्या प्रतिमेला भाजपच्या पुण्यातल्या आमदारकीच्या इच्छुकांनी तडा दिलाय। मी पर्वतीतून लढणार आणि जिंकणारच अशी घोषणा भारतीय जनता पक्षाचे पुणे महापालिकेतील माजी सभागृह नेते आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी केली आहे। त्यांच्या या वक्तव्यानं भारतीय जनता पक्षांतर्गत शिस्तीचा भंग केल्याचं बोललं जात आहे। भिमाले यांनी मी पर्वतीतून लढणार आणि जिंकणारच अशी घोषणा नुकतीच केली। यावर विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे। असं असतं की जेव्हा शेत खूप सुपीक दिसायला लागतं तर त्यावेळेस सगळेजण त्याच्यावर तुटून पडतात। तोपर्यंत शेती जिथे काही वाळवंट आहे आणि शेती होणार नाही असं वाटत असतं तेव्हा कोणी दुर्लक्ष करतात। वाळवंट असतात कुणी फिरकत नव्हतं। मोठ्या कष्टाने ही जमीन मी सुपीक केली असून आता सगळेच तुटून पडतील अशा शेलक्या शब्दात त्यांनी भिमाले यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे। भिमाले यांची पर्वतीतून आमदार होण्याची इच्छा तशी नवी नाही। गेल्या 10 ते 15 वर्षापासून ते इच्छुक आहेत। वेळोवेळी त्यांनी त्यांची इच्छा बोलून दाखवली आहे। यापूर्वी देखील त्यांनी या मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती, मात्र मिसाळ यांना पक्षानं या मतदारसंघाचं नेतृत्व दिल्यानं भिमाले यांची डाळ यापूर्वी शिजूच शकली नाही। मिसाळ यांनी गेल्या 3 विधानसभा निवडणुकीत पर्वती मतदारसंघात आपलं वर्चस्व कायम राखलंय। या मतदारसंघातून पहिल्यांदा त्या निवडून आल्या तेव्हा भाजपचे केवळ 10 नगरसेवक होते। आता 2017च्या निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे तब्बल 23 नगरसेवक निवडून आलेत। गेल्या 15 वर्षात हा मतदारसंघ आपण चांगल्या पद्धतीने बांधलाय, पक्षाची ताकद वाढवली आहे, 10 वरून 23 नगरसेवकांपर्यंत आपण मजल मारली आहे असा दावा मिसाळ यांनी केलाय। आता या मतदारसंघात पक्षाच्या दृष्टीनं चांगली परिस्थिती असल्यानं अनेक इच्छुक तयार होतील। भिमाले हे त्यातीलच एक आहेत, मात्र आमदार माधुरी मिसाळ यांच्या पुढे त्यांची यापूर्वी तरी डाळ शिजत नाही। यावेळी काय होणार ते येत्या काही महिन्यात स्पष्ट होईलच। पर्वती हा खरं तर पूर्वीचा काँग्रेसचा बालेकिल्ला, मात्र गेल्या 20 वर्षात जसं जसं पुणे शहर वाढत गेलं तसतसं या मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व प्रस्थापित झालं। अर्थात हे वर्चस्व प्रस्थापित होण्यात काँग्रेस अंतर्गत बंडाळ्या ही महत्वाचं कारण आहे। काँग्रेसमधील बंडाळीचा फायदा घेत माधुरी मिसाळ यांनी भाजपची संघटना या मतदारसंघात मजबूत केली। 2017च्या महापालिका निवडणुकीत भाजपला सर्वाधिक यश याच मतदारसंघातून मिळालंय। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील पर्वती मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाला मताधिक्य मिळालंय। या साऱ्याच पार्श्वभूमीवर विधानसभेच्या उमेदवारीचा निर्णय पक्ष नेमका काय घेतो याकडे या नेत्याच्या समर्थकांचं लक्ष लागून राहिलंय। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।